प्रत्येक ग्राहकाने हक्कांसाठी जागरूक व्हावे. तहसीलदार नितीनकुमार देवरे, मालेगाव. ग्राहकांना त्यांचे हक्क, जबाबदाऱ्या व कर्तव्य यांची जाणीव करून त्यानुसार व्यवहार केल्यास खऱ्या अर्थाने ग्राहक दिन साजरा केल्याचे चांगले परिणाम समाजात दिसून येतील. त्या अनुषंगाने ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक व्हावे, असे आवाहन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी केले. दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्राहक पंचायतचे अध्यक्ष हरीश मारू, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ आहिरे, तालुका कृषी अधिकारी भगवान बोर्ड, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी मोहन शिंदे, वीज वितरण कंपनीचे मिगथानू नायक, नायब तहसीलदार महेश देशमुख, पुरवठा निरीक्षक अधिकारी प्रशांत काथेपुरी, वजन मापे निरीक्षक प्रशांत गडाख, राज्य परिवहन महामंडळाचे बत्ताशे कैलास, ग्राहक पंचायतचे नितीन शहा, ब्रदीनाथ काळे, उमेश शहा, कैलास शर्मा, डॉक्टर भरत वाघ यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी विविध विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या ग्राहकांसाठीच्या योजनांची माहिती थोडक्यात दिली. वैधमापन विभागाने तहसील कार्यालयाचे आवारात वजन व काटेबाबत स्टॉल लावण्यात येऊन उपस्थितांना माहिती दिली. राष्ट्रीय ग्राहक दिनासाठी मंचावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे राष्ट्रीय ग्राहक मंचाचे अध्यक्ष हरीशजी मारू साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले आदरणीय गोकुळ आहिरे साहेब SDO, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले बद्रीनारायण काळे साहेब, उमेश शहा साहेब, कैलास शर्मा साहेब, नटवरलाल वर्मा साहेब, डॉक्टर भरत वाघ, अतुल शेवाळे, प्रशांत मोदी, अशोक बागुल, नितीन जैन, जयवंत जाधव, संजय पांडे, त्याचबरोबर MPSLचे सब डिव्हिजनल ऑफिसर नायक साहेब, तालुका कृषी अधिकारी गोरडे साहेब, ग्राहक पंचायतचे राहुल आगरकर साहेब, त्याचबरोबर प्रोफेशनली नायब तहसीलदार महेश देशमुख साहेब आणि आमचे पुरवठ्याचे आमचे जे SIO आहे नायब तहसीलदार पुरवठा कातेपुरी राव साहेब आणि सर्व उपस्थित असलेले RTOचे शिंदे साहेब आणि ज्यांचे नाव नकळतपणे राहत असतील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित, सर्व बंधू भगिनींनो, गडाख साहेब सुद्धा वजन मापेचे अधिकारी आलेले आहेत. मित्रांनो, सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांना राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर निमित्त शुभेच्छा देतो. आपला राष्ट्रीय ग्राहक दिन हा आजचा कार्यक्रम अतिशय चांगला करण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. आजची जी थीम आहे मित्रांनो, तर ती थीम आहे की प्रोटेक्शन ऑफ कंझ्युमर इन द एरा ऑफ ई-कॉमर्स अँड डिजिटल ट्रेड. तर या थीमच्या अनुषंगाने या ठिकाणी मारू साहेबांनी अतिशय खड्या आवाजामध्ये स्पष्ट अशा भूमिका त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आदरणीय गोकुळ आहिरे साहेबांनी सुद्धा शेतकरी बांधवांना जे उपयुक्त ठरेल अशा योजना अतिशय व्यवस्थितपणे मांडलेल्या आहेत. मित्रांनो, सर्वप्रथम तर मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की तहसील कार्यालय सुद्धा सर्व्हिस देणारं कार्यालय आहे असं मी मानतो, कारण सेवा हक्क अधिनियम सुद्धा लागू झालेला आहे. आणि मी आणि आदरणीय प्रांत साहेब नितीन सत्तीर साहेब आल्यानंतर मोठी मोठवार भरती जवळपास 18 पदांची आणि पोलीस पाटील जवळपास 62 पदांची आम्ही परवा रात्री 11:30 वाजता तो रिझल्ट वेबसाईटवर डिक्लेअर केला होता आणि ही भरती पूर्णपणे पारदर्शक झालेली आहे हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो. कारण मित्रांनो, या भरती प्रक्रियेमध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये MPSC वगैरे करून आलेलो आहे आणि किती स्ट्रगल त्या व्यक्तीला उमेदवाराला विद्यार्थ्याला करावा लागतो हे स्वतः मी अनुभवलेलं आहे. जवळपास 4 ते 5 वर्ष मी त्या ठिकाणी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये MSc करत असताना MPSCच्या परीक्षा, बँकिंगच्या परीक्षा आणि त्या परीक्षेमध्ये जर काही घोटाळा होत असेल तर निश्चितपणे जो उमेदवार आहे तर त्याची त्या भरती प्रक्रियेवर विश्वास राहत नाही. आणि आदरणीय सदगीर साहेब, प्रांत साहेब यांनी सुद्धा अतिशय मोलाची भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आहे, कारण ते आपले समितीचे प्रमुख होते. आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा अतिशय कारवाई चांगली झालेली आहे. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मारू साहेबांनी सांगितलं की आम्ही 4-5 दिवसापूर्वी चर्चा केली होती, तर हे कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच आहे की ग्राहकांपर्यंत आपल्या सुविधा काय आहेत किंवा शेतकरी बांधवांपर्यंत, नागरिकांपर्यंत सुविधा काय आहे हे समजलं पाहिजे आणि हे समजण्यासाठीच हे कार्यक्रम उपयुक्त ठरत असतात.
असतात याच्यामध्ये सर्वाधिक चांगली भूमिका आमचे पुरवठ्याचे कर्मचारी त्या ठिकाणी सप्लाय इन्स्पेक्टर असतील पाटील भाऊसाहेब आहेत, केदार भाऊसाहेब घोडेराव आहेत आणि आमचे नायब तहसीलदार कातेपुरीराव साहेब, दुकानदार बांधवांचे अध्यक्ष जितू भाऊ, तर या सर्वांनी हिरिरीने प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचंही मोलाची भूमिका असल्याचं या ठिकाणी नमूद करतो। या ठिकाणी दोन गोष्टी फार कन्फ्युजिंग आहेत आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये। पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांचा ग्रह असा आहे की शहर जे आहे मनपा हद्दीमध्ये जे गावं आहेत तर ते गावं सुद्धा आमच्याच अंडर आहेत किंवा त्यांचा जर रेशन कार्डचा काही प्रॉब्लेम असेल किंवा काही इश्यू असेल, बरेच लोक तहसील कार्यालयातच तक्रारी वगैरे करतात, परंतु यासाठी सेपरेट असं अन्नधान्य वितरण अधिकारी आहेत। या ठिकाणी दैते भाऊसाहेब आलेले आहेत। एफडीओ जे आहे फूड डिस्ट्रीब्युशन ऑफिसर ते मालेगावसाठी शहरासाठी सेपरेट आहे, त्यामुळे शहराच्या काही तक्रारी असतील तर ते एफडीओ कडे त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे। आरटीओ हे खरे तर रोड्स आणि व्हेकल याच्या रोड्स आणि व्हेकल याच्या रिलेटेड काम करत असतं। आमचं प्रामुख्याने काम हे रोड सेफ्टी, व्हेकल्स आणि रोड्स या रिगार्डिंग चालू असतं। रोड सेफ्टीसाठी आम्ही वेळोवेळी भरपूर कार्यक्रम राबवत असतो। या ठिकाणी राष्ट्रीय ग्राहक दिन आपल्या कार्यालयामार्फत साजरा करण्यात येत आहे, त्याबद्दल मी वरिष्ठांचं व कार्यालयाचं अभिनंदन करतो। आमचं हे मेन काम हे रोड सेफ्टी रिलेटेड चालत असतं। त्यामार्फत जे टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स आहेत, जसं टू व्हीलरसाठी हेल्मेट घालणं हे खूप महत्वाचं आहे। फोर व्हीलरसाठी सीट बेल्ट वापरणं हे खूप महत्वाचं आहे। आपण जनरली सर्वजण असल्यामुळे टू व्हीलर जास्त प्रमाणात यूज करतो। टू व्हीलरचा ज्यावेळेस ऍक्सिडेंट होत असतो त्यावेळेस मृत्युमुखी पडण्याचं पर्सेंटेज हे 80 ते 85% पर्यंत आहे। तेच फोर व्हीलर मध्ये 50%च्या कमी असतं। त्याच्यामुळे टू व्हीलर चालवत असताना हेल्मेट प्रदान करणं हे खूप महत्वाचं आहे। ज्यावेळेस आपण जेव्हा हायवेला चालत असतो, हायवे हा प्रामुख्याने फोर व्हीलर साठी बनवला गेला आहे। टू व्हीलर साठी जी छोटी साईडची डाव्या साईडची जी पट्टी, छोटी पट्टी ती टू व्हीलर साठी देण्यात आलेली आहे, पण आपण सहजासहजी पूर्ण मेन रोड आणि टू व्हीलर हायवेला चालवत असतो, हे खूप चुकीचं आहे। त्यानंतर गाडीला इन्शुरन्स हा खूप महत्वाचा आहे। ग्राहक दिन असल्यामुळे इन्शुरन्स त्याबद्दल मी बोलू इच्छितो। इन्शुरन्स हा खूप महत्वाचा आहे, कारण जेव्हा दोन व्हेकलचा ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस चुकी कोणाचीही असू द्या, पण माझ्या गाडीचा किंवा समोरच्या गाडीचा ऍक्सिडेंट होतोय, समोरच्याची चुकी असली तरी मी रिस्पॉन्सिबल असतो त्या गाडीची सर्व भरपाई देण्यासाठी, आणि माझ्या गाडीचं नुकसान होतं की समोरचा रिस्पॉन्सिबल असतो पूर्ण गाडीची भरपाई देण्यासाठी। हा आपला कायदा आहे इंडियन गव्हर्नमेंट मध्ये, बरोबर। तर त्यासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स हा आपण कंपल्सरी केलेला आहे। तर परत एक मी आताच मालेगाव मध्ये ट्रान्सफर करून आलो, त्याआधी मी ठाणे या ठिकाणी होतो। ठाण्यात असताना तुम्हाला एक केस सांगतो। एक मुंबईतली गाडी ही एमपीला इंदोरला विकण्यात आली, फोर व्हीलर। समोरच्यांनी विकत घेतली पण त्यांनी नावावर केली नाही, त्यांनी 1-2 वर्ष झाले होती ती विकून, तर त्यांनी ती गाडी यूज केली दारू वगैरे तिथं बॅन येते का, दारू ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ती गाडी यूज केली, पण ती गाडी कोणाच्या नावावर होती, मुंबईच्या मालकाच्या नावावर होती। तर ज्यावेळेस आपल्या इथं महाराष्ट्रात एक कायदा आहे की एखाद्या इलिगल काम म्हणजे दारुगोळा वाहत असतो आपण, बरोबर, तर तिथं आपल्याकडे 3 वर्षाची सजा किंवा 25,000 दोघांपैकी एक कंपाऊंडिंग आपल्याकडे आहे। तिथं 100 लिटरच्या वर जर दारू वाहिली गेली असेल गाडीमधून तर तिथं 3 वर्ष कंपल्सरी सजा आहे। तर त्या ठिकाणी तेवढ्या प्रमाणात ती दारू तिथून घेऊन जात असताना सापडली, पण ते गाडीचा जो मालक असतो तो ज्याच्या नावावर ती गाडी आहे तो मूळचा तो मालक असतो, तर ते जो ती गाडी यूज करत होता ते तर सोडून पळून गेले, पण ती गाडी जेव्हा ते दारू एवढ्या प्रमाणात सापडण्यात आली तेव्हा ती गाडी
त्याला ती केस झाली त्या मालकाच्या नावावर, तो मालक होता मुंबईचा. ते लोक जेव्हा इथं त्याला शोधण्यात आले, आमच्याकडनं त्यांनी मदत मागितली, आम्ही मदत दिली.